वाल्मिक कराड हा सध्या सीआयडी कोठडीमध्ये आहे आणि या संदर्भातली ही अपडेट आहे। वाल्मिकचा रुग्णालयामध्ये दाखल होण्याचा डाव आहे का असा सवाल निर्माण झालाय। रात्री ऑक्सिजन किट लावल्याची माहिती समोर आलेली आहे। तब्येत खालावल्याचा वाल्मिकनं दावा केल्याचंही कळतंय। चौकशी चुकवण्यासाठी रुग्णालयात दाखल होण्याचा प्लॅन होता का अशी चर्चा रंगली आहे। या संदर्भात अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी विशाल करोळे। विशाल, सध्या वाल्मिक कराड याच्यावर औषधोपचार सुरू आहेत, त्याला त्याची तब्येत खालावलेली होती, मात्र त्यानं हा काहीतरी बनाव केल्याचं देखील बोललं जातंय, नेमक्या काय चर्चा आहे? अशा पद्धतीच्या चर्चा इथं सुरू आहे। मात्र वाल्मिक कराड यांना मधुमेहाचा त्रास आहे, वाल्मिक कराड यांना ब्लड प्रेशरचा त्रास आहे। काल रात्री सुद्धा जेव्हा उपजिल्हा रुग्णालयात त्यांना तपासणीसाठी नेलं होतं त्याही वेळेस त्यांना त्रास झाला होता, तिथे त्यांच्यावर औषधोपचार करण्यात आले होते। रात्री 2:30 वाजता त्यांना जेव्हा केस कोर्टातनं इथं आणण्यात आलं त्याही वेळेस बीडच्या जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली, त्यावेळेस त्यांची तब्येत ठीक असल्याचं सांगितलं। मात्र जेलमध्ये म्हणजे इथं कोठडीत त्यांनी आणल्यावर काही खाल्लं नव्हतं, त्यामुळे काही प्रमाणात त्यांची शुगर वाढलेली होती। मात्र नंतर पोलिसांच्या आग्रहास्तव त्यांनी थोडं अन्न घेतलंय आणि आता त्यांना बरं वाटतंय। मात्र ब्लड प्रेशरचा त्रास, मधुमेहाचा त्रास आणि अशा काही न खाणं निश्चितपणे तब्येत खराब होण्याचं कारण देता येईल आणि त्यामुळं अशा पद्धतीच्या चर्चांना बीडमध्ये उधाण आलेलं आहे। मात्र पोलिसांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की त्यांची काळजी इथं घेण्यात येते, जर त्यांच्या तब्येतीला काही वाटत असेल तर डॉक्टरांना त्वरित पाचारण करण्यात येईल आणि त्यांच्यावर योग्य ते उपचार इथंच करण्यात येतील। जी विशाल, सीआयडी चौकशी देखील वाल्मिक कराड याची केली जाणार आहे, त्यामुळे त्याला सध्या जरी औषधोपचार सुरू असले तरी काही पोलिसांकडून काही काळजी घेतली जाते का वेगळी? निश्चितपणे जसं मी तुम्हाला सांगितलं की रात्री सुद्धा जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर इथं आले होते, त्यांनी तपासणी केली आणि वाल्मिक कराड यांनी आता कुठलीही तब्येतीची तक्रार सांगितलेली नाही आहे। रात्री त्यांना थोडा श्वास घ्यायला त्रास होत होता, त्यामुळे एक मिनी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर असतं ते त्यांनी लावलेलं होतं आणि त्यामुळे त्यांना ऑक्सिजन घेता आलं आणि नंतर त्यांना शांत झोप लागली अशा पद्धतीचं सांगण्यात येते। रुटीनली ते असं करतात असं डॉक्टरांनी सांगितलेलं आहे, असं पोलिसांनी सांगितलं आहे। त्यामुळे त्यांच्या तब्येतीचा तो एक भाग आहे। ब्लड प्रेशर ज्यांचं वाढतं त्यावेळेस कुणाकुणाला ऑक्सिजन घ्यायला त्रास होतो, अशा पद्धतीची ही सगळी तक्रार होती। आता वाल्मिक कराड यांनी थोडं अन्न घेतलेलं आहे, त्यांना बरं वाटत आहे आणि जर काही तब्येतीची तक्रार असेल तर कुठल्याही क्षणी डॉक्टरांना इथं पाचारण करण्यात येईल असं पोलिसांनी सांगितलेलं आहे। वाल्मिक कराड आता ठीक आहे। सीआयडीचे 4 अधिकारी थोड्या वेळापूर्वी आले होते, त्यांनी सुद्धा वाल्मिक कराड यांची चौकशी केली आणि आता ते निघून गेलेले आहेत आणि सध्या वाल्मिक कराड आराम करताय अशा पद्धतीची माहिती आपल्याला मिळते। धन्यवाद विशाल, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।